Namaskar. My name is Hanuman Ghuge and I deal with the chemistry right now. So, in the 11th, we are going to start the first chapter, that is some basic concept of chemistry. Okay, some basic concept of chemistry deals with the different things, different importance of the chemistry. In this particular case, we are learning the basic point behind the chemistry. Means chemistry शिकत असताना काही एकदम बेसिक गोष्टीची गरज असते. विदाउट दॅट वी कॅन नॉट लर्न द केमिस्ट्री. ओके, तर त्याच्यामध्ये बेसिक काय किंवा केमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन्स काय आहेत या बेसमध्ये जर तुम्हाला बघायचं तुम्ही ठरवलं तर डे टू डे लाईफमध्ये सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश करतो. ब्रश करण्यासाठी लागणारे जे पॉलिमर येतो टेफ्लॉन, तिथून जी सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत आपण म्हणजे जे चादर घेतो किंवा तो म्हणजे एक प्रकारे रेऑन आहे, धागा येतो एक. तर असं वी आर सराउंडेड बाय केमिस्ट्री. ओके, आपल्याला खूप साऱ्या गोष्टीमध्ये केमिस्ट्रीचं ॲप्लिकेशन पाहायला मिळतं. असं एक्झाम्पल समजा तुम्ही आजारी पडलो तर आपण आजारी पडल्यानंतर सिम्पल पॅरास्टामॉल गोळी घेतो, ताप आली सुरुवातीला. तर व्हॉट इज दिस पॅरास्टामॉल? इट इज अ केमिकल कंपाऊंड which can be utilized for different purposes. Now, away from this paracetamol, up to the higher drug, let's take the example of cisplatin. तुम्ही नाव ऐकलं असेल, नाही माहीत नाही मला. Cisplatin is an anti-cancer drug. Anti-cancer drug. This is the drug which is used against the cancer in the cancer therapy. अँटी कॅन्सर थेरपीमध्ये या ड्रगचा यूज होतो. याच्यापासून ते AZT म्हणून एक ड्रग्ज आहे, ती अँटी HIV म्हणून यूज होते. हे सगळे केमिस्ट्रीचे कंपाऊंड आहेत. दिस आर द ॲप्लिकेशन्स ऑफ केमिस्ट्री. पण केमिस्ट्रीचे बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला लर्न करायच्या आहेत ज्या खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये जर तुम्ही सुरुवातीला बघितलं केमिस्ट्रीच्या सगळ्यात बेसला सुरुवातीला जर आलो तर आपण मॅटर पकडतो. मॅटर म्हणजे काय? सगळ्यात बेसिक पॉईंट ऑफ केमिस्ट्री, त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आता मॅटर म्हणलं की आपल्याला पटकन आठवतं 3 स्टेट्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड, गॅस. आपण या 3 स्टेट्स ऑफ मॅटर म्हणतो. पण त्याच्या पण अगोदर थोडंसं एक ढोबळमानानं किंवा असं एक नॉर्मल क्लासिफिकेशन जे आपण करतो, त्या नॉर्मल क्लासिफिकेशनमध्ये मॅटरला आपण 2 भागामध्ये डिवाइड करतो. ते आपण आता बघू कोणत्या 2 भागामध्ये डिवाइड करतो मॅटरला. पहिला आहे मॅटर कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 पार्ट्स. मॅटर म्हणजे काय हे जर बघायचं म्हटलं तर एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस, त्याला काहीतरी जागा लागते, दॅट इज कॉल्ड एज मॅटर. मग ते सॉलिड असेल, सॉलिडला जागा लागते. आपण सॉलिड आहोत, बेंचेस सॉलिड आहेत, बोर्ड सॉलिड आहे, सगळे सॉलिड आहेत, त्याला जागा लागते. त्याच्याशिवाय लिक्विड, समजा लिक्विड घ्या एक्झाम्पल, लिक्विडला सुद्धा स्पेस लागतो. आता आपल्याला वाटतं गॅसला सुद्धा स्पेस लागतो. वी कॅन नॉट इमॅजिन द गॅस विदाउट स्पेस. ओके, सो एनिथिंग दॅट ऑक्युपाय द स्पेस इज कॉल्ड एज मॅटर. नाउ द मॅटर इज क्लासिफाईड इन 3 different types: solid, liquid, gas. That is normal classification. But before that, on the basis of the bonding, that classification of solid is mostly in a 2 different part. As far as this basic concept is concerned, थोडंसं बेसिक जर विचार केला तर मॅटरला आपण 2 भागामध्ये क्लासिफाय करतो. एक आहे मिक्सचर आणि दुसरा आहे प्युअर सबस्टन्स. मिक्सचर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मिक्सचर म्हणजे काही 1-2 सबस्टन्स एकमेकांमध्ये मिक्स केलो, इथे काय म्हणतात? मिक्सचर बनतात. समजा आपण ना पाण्यामध्ये केरोसिन टाकलो, मिक्सचर झालं. भले ते कसं का असे ना, पण मिक्सचर झालं. ते पाण्यामध्ये आपण वाळू टाकली, दॅट इज ऑल्सो मिक्सचर. किंवा आपण 1-2 माती आणि समजा वाळू मिक्स केली. आपल्या घरी आपण डाळ आणि शुगर मिक्स केली. असं काही बी 1-2 सबस्टन्स आपण मिक्स केलो, भलेही ते 2 सबस्टन्स एका फेजमधले आहेत किंवा एका फेजमधले नाहीत, दॅट डझंट मॅटर फॉर अस. त्याचा आपला काही संबंध नाही आहे. जर आपण त्यांना मिक्स केलो तर बनणारे सबस्टन्स म्हणजे काय? तर बनणारे सबस्टन्स म्हणजे मिक्सचर आहे. प्युअर सबस्टन्स म्हणजे तसं नाही आहे. इथं आपण कोणाला मिक्स करू शकतो. ओके, आता
पण प्युअर सबस्टन्समध्ये तसं नाही. अगोदर मी तुम्हाला मिक्सचर सांगतो. मिक्सचरला आपण 2 भागामध्ये क्लासिफाय करू शकतो. कोणत्या 2 भागामध्ये क्लासिफाय करू शकतो मिक्सचरला? पहिलं आहे होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? तर त्याचे दोन्ही जे आपण 2 सबस्टन्स मिक्स केलं ते एकाच फेजमध्ये आहेत. म्हणजे समजा आता उदाहरणामध्ये मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो. सपोज आपण एक काय घेतलेले, सॉलिड म्हणा किंवा लिक्विड वॉटर घेतलेले, त्याच्यामध्ये अल्कोहोल टाकले. आपल्याला कळत पण नाही की वॉटर आणि अल्कोहोल आहे का नाही ते. असं जर आपल्या समोर पाणी आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल टाकलं आणि ते जर आपला ग्लास आपल्याला समोर दुरून धरला, कारण अल्कोहोलचा स्मेल येते म्हणून त्यावेळेस कदाचित कळू शकते, परंतु जर दुरून धरला तर आपल्याला कळत पण नाही याच्यामध्ये अल्कोहोल आहे. म्हणजे वॉटर आणि अल्कोहोल एकदम होमोजिनियस, दोघांची फेज इक्वल, त्याला म्हणतो आपण होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे इफ जे मिक्सिंग कॉम्पोनंट आहेत, कन्स्टिट्यूएंट आहेत मिक्सचरचे, इफ मिक्सिंग component or constituent has same phase, त्यांची फेज काय आहे? सेम आहे. हॅज सेम फेज. इफ दे हॅज द सेम फेज देन दॅट पर्टिक्युलर आर कॉल्ड ॲज अ होमोजिनियस. त्यांना काय म्हणतो आपण? होमोजिनियस. मग सेम फेज म्हणजे कोणती असेल? दोघांची पण सॉलिड. आणि असं नाही आहे की 2च असावे कॉम्पोनंट, 2पेक्षा जास्त पण असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात, इव्हन मोर असू शकतात. ते दॅट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर अस. पण ते जे आहेत कॉम्पोनंट ते एकामध्येच पाहिजे, एकाच फेजमध्ये पाहिजे. असेल तर गॅस. आता हे लिक्विडमध्ये, दोन्ही बी हे लिक्विडमध्ये आहेत. हे दोन्ही बी कशामध्ये येतं? लिक्विडमध्ये आहेत. कदाचित ते दोन्ही बी गॅसमध्ये असू शकतात. आता उदाहरण तुम्हाला गॅसचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एअर. एअर कशानं बनलेली आहे? एअरमध्ये CO2 आहे, O2 आहे. O2 मेन कन्स्टिट्यूएंट आहे. आणि आपण एक्झॉस्ट केलेला इंडस्ट्रीमधून किंवा आपला बाय प्रोडक्ट CO2 बाहेर पडलेला तो सुद्धा आहे. म्हणजे O2 आणि CO2 तर आपल्याला माहिती आहे. याशिवाय N2 आहे आणि नोबेल गॅसेस सुद्धा आहेत. नोबेल गॅसेस म्हणजे आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, हे सुद्धा थोडे थोडे खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. याच्याशिवाय कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, NO आहे. हे सगळे गॅसेस ना काय बनलेलं आहे? एअर बनलेलं आहे. म्हणजे एअर इज अ मेड फ्रॉम द कन्स्टिट्यूएंट गॅसेस. दे आर लार्ज इन नंबर बट स्टील होमोजिनियस. पण कसे आहेत ते? होमोजिनियस. तर होमोजिनियसचं दुसरं एक्झाम्पल तुम्ही काय देऊ शकता? एअर. पहिलं वॉटर आणि अल्कोहोल, दुसरं एअर. होमोजिनियस मिक्सचर. ठीक आहे. असे एअरमध्ये काय आहेत? खूप सारे आहेत. O2 आहे, CO2 आहे, CO आहे, NO आहे, N2 आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे. असे खूप सारे गॅसेसचं मिक्सचर एकसारखंच दिसतं आपल्याला. त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. एअरमध्ये होमोजिनियस मिक्सचर होते बरं का. हे होमोजिनियस मिक्सचर आहे. आता मिक्सचरचा दुसरा प्रकार त्याला म्हणतो आपण हेट्रोजिनियस मिक्सचर. एकदम बेसिक बरं का. बेसिक कन्सेप्टमध्ये काय तर मॅटर आहे. मॅटर कशानं बनलेलं आहे? मॅटर वेगवेगळ्या सबस्टन्सनं बनलेलं आहे. त्याच्यापैकी क्लासिफिकेशनमध्ये जर आपण घेतलं तर त्याचं आपण असे सबस्टन्सचं क्लासिफिकेशन करू की एक सबस्टन्स प्युअर आहे आणि दुसरा सबस्टन्स इम्प्युअर आहे. जर सबस्टन्स प्युअर असेल तर त्याचं क्लासिफिकेशन करायचं प्युअर सबस्टन्स. आणि इम्प्युअर म्हणजे काय पण मिक्स केलं आपण, त्याचं काय आपल्याला माहिती नाही कन्स्टिट्यूएंट, पण ते सगळे एकाच फेजमध्ये आहे. ओके. तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो जर एकाच फेजमध्ये असतील तर त्याला म्हणतो आपण होमोजिनियस मिक्सचर. आणि हेट्रोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस म्हणजे कसे? मोर दॅन वन फेज. इफ द मिक्सचर हॅज मोर दॅन वन फेज, म्हणजे असे मिक्सचर, जसं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, वॉटर आणि सँड, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आणि वाळू आहे. तुम्हाला माहिती आहे जर पाणी आणि पाण्यामध्ये वाळू टाकला तर ग्रॅव्हिटीमुळे काय होते? वाळू खाली जाऊन जमा होते. पाण्याच्या बॉटलमध्ये टाका किंवा कोणत्याही एका बिकरमध्ये टाकला तुम्ही समजा, तर काय होते? वाळू खाली जमा होते. म्हणजे याचा अर्थ काय की हेट्रोजिनियस मिक्सचर, आता तुम्हाला वाळू क्लिअर दिसते, तुम्ही सेपरेट करू शकता त्याला. 2 फेजमध्ये, म्हणजे त्याची सॉलिड बी फेज आहे, लिक्विड बी फेज आहे. द सबस्टन्स और द मिक्सचर हॅज मोर दॅन वन फेजेस or more than one phase substance are present in it if
द मिक्सचर contains more than one type of phases containing if the mixture contains त्याच्याकडे आहे काय आहे की more than one types of substances containing more than one type of phase containing components. ओके, मोर दॅन वन फेज कंटेनिंग कॉम्पोनंट्स. ते एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण हेट्रोजिनियस मिक्सचर्स. आता ते कसे आहेत, आता तुम्हाला आताच उदाहरण दिलो, सँड आणि हे. दुसरं एक्झाम्पल तुम्ही लिक्विडमध्ये असं घेऊ शकता. आता बघा, हे खूप म्हणजे हेट्रोजिनियसमध्ये खूप सिम्पल कन्सेप्ट आहे, पण असं बघा, आता तुम्ही जर वॉटर घेतला आणि त्यामध्ये केरोसिन टाकलं, केरोसिन वॉटर घेतलं त्यामध्ये आणि तुम्ही जर केरोसिन ॲड केलं, तर मला सांगा हे कसं मिक्सचर आहे, हेट्रोजिनियस आहे. कारण वॉटरचा लेअर वेगळा. समजा तुम्ही केरोसिन घेतलं, बघा उदाहरण घ्या, इकडं एकदा बिकर आहे, या बिकरमध्ये मी अगोदर वॉटर टाकलो, वॉटर असं खाली जमा होईल आणि याच्या वर आहे ना वॉटर असं खाली, इथे एक लेअर असेल, थोडासा दोघांचा कॉमन लेअर असतो इथं, आणि याच्यावर जे आहे ना याच्यावर केरोसिन जमा होईल. म्हणजे केरोसिन ग्रॅव्हिटी त्याची वॉटरची जास्त असते म्हणून वॉटर खाली जमा होतं, किंवा डेन्सिटी पण वॉटरची केरोसिनपेक्षा जास्त असते. हे केरोसिन आणि वॉटर क्लिअर आपल्याला दोन लेअर दिसतील. क्लिअर वॉटरचा लेअर खाली असतो, केरोसिनचा लेअर वर असतो. अशा सबस्टन्सला ज्यामध्ये क्लिअर दोन लेअर दिसतात त्यांना हेट्रोजिनियस म्हणतो आपण. ते मिक्स नाहीत, होमोजिनियस नाहीत. आता जसं समजा पाण्यामध्ये दूध टाकलो आपण, दुधामध्ये पाणी किंवा पाण्यामध्ये दूध काहीतरी टाकलो, कसं आहे, होमोजिनियस आहे. आपल्या बाजूला करता येते का, नाही करता येत. ते होमोजिनियस झालं. होमोजिनियस म्हणजे त्याला आपण थोडक्यामध्ये आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणलं तर एक जीव. जर सबस्टन्स एक जीव असेल, त्याच्यामध्ये आपल्याला असं वेगळं सेपरेशन करता येत नसेल, तर त्याला आपण म्हणतो काय, कोणते मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. होमोजिनियस म्हणजे कसे, एक जीव. हेट्रोजिनियस म्हणजे कसे, एक जीव नाहीत, वेगळे आहेत. जसं हे याचं उदाहरण तुम्हाला घेतलं, होमोजिनियसमध्ये एअर. आता एअरमध्ये बघा सिंपल गोष्ट आहे, आपल्या समोर एअर आहे, एअरमध्ये ऑक्सिजन बी आहे, CO2 बी आहे, पण आपण म्हणतो का इथे CO2 आहे, इथे O2 आहे, नाहीच, दिसणारच नाही, ते आपल्याला कळणारच नाही. फक्त ते धूर येईपर्यंत आपल्याला कळतं ते धूर आहे म्हणून, ठीक आहे. पण ते नंतर हळूहळू जेव्हा डिफ्यूज होतो कम्प्लिटली, तेव्हा आपण असं म्हणू शकत नाही की हा CO2 आहे किंवा हा O2 आहे. ही याची खासियत आहे. ओके, ह्या म्हणजे मॅटरमधल्या मिक्सचरची खासियत आहे. मिक्सचरमध्ये काय, दोन पार्ट, होमोजिनियस, हेट्रोजिनियस. बरेचसे एक्झाम्पल्स. होमोजिनियस कसे, मिक्सिंग ऑफ टू कॉम्पोनंट हॅज अ सेम फेज, वेगळे नाहीत, एक जीव आहेत, ते युनिफॉर्म आहेत, त्याला म्हणतो आपण होमोजिनियस. हेट्रोजिनियस, एक जीव नाहीत, युनिफॉर्म नाहीत, ओके, वेगवेगळे आहेत, त्याला काय म्हणतो आपण, हेट्रोजिनियस असं म्हणतो. हे झाले मिक्सचरचा क्लासिफिकेशन. आता प्युअर सबस्टन्स लक्षात आलं. मॅटरचे दोन पार्ट आहेत, मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्स, त्याच्यापैकी हे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. चला, तर आता आपण जाऊत म्हणा नेक्स्ट प्युअर सबस्टन्सला. प्युअर सबस्टन्सला आपण आता पुढे जाऊत म्हणून. प्युअर सबस्टन्स किती प्रकारचे आहेत. प्युअर सबस्टन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात प्युअर सबस्टन्स. ओके, त्यामध्ये मोस्टली आपण असं म्हणू शकतो की एलिमेंट आणि कंपाऊंड. प्युअर म्हणजे असे की त्यामध्ये एक स्पेसिफिकच असं कॉम्पोनंट आहे. कॉम्पोनंट म्हणजे त्याचा घटक. जसं आता तुम्हाला वॉटर, आपण पाणी प्यायला घेतो, ते प्युअर पाणी आहे असं वाटतं आपल्याला, पण त्यामध्ये मिनरल्स असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक सुद्धा आहेत. पाणी आहे, वॉटर आहे, वॉटरमध्ये मिनरल्स आहेत आणि ते आपल्यासाठी काय आहेत, आपल्या हेल्दी बॉडीसाठी ते मिनरल्स आवश्यक सुद्धा आहेत. परंतु जे वॉटर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये बघा, डिस्टिल वॉटर म्हणून असतं बघा, ते प्युअर H2O, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नसतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्युअर वॉटर. सच सबस्टन्स आर, त्याच्यामध्ये फक्त H2Oच असतो.
एखाद्यामध्ये प्युअर अल्कोहोल C2H5OH 100% अल्कोहोल, ते पण डेंजर असतं. आपण आता सध्या लॉकडाऊनमध्ये आपण सॅनिटायझर खूप घेतो बघा, सॅनिटायझर्स, ते म्हणजे इथेनॉल आहे, पण ते प्युअर नाही, त्याच्यामध्ये दुसरे कंपोनंट आपण टाकलेले आहेत. प्युअर जर इथेनॉल घेतलो आपण तर ते सुद्धा आपल्याला थोडं त्रासदायक असतं. आपल्या हाताला काही त्रासदायक नाही आहे, परंतु बॉडीला आपल्या त्रासदायक आहे ते. ठीक आहे. तर आता प्युअर सबस्टन्स मोस्टली आपण क्लासिफाय करतो 2 पार्टमध्ये. प्युअर सबस्टन्स मोस्टली क्लासिफाईड इंटू द 2 पार्ट्स. त्याच्यामध्ये पहिला आहे एलिमेंट. आता एलिमेंट म्हणजे एकाच ॲटम पासून बनलेला लार्ज, जसं फेरस आहे, लोखंड आहे, आपल्याला माहिती आहे त्याचा फेरस ॲटम आहे. ते सगळे ॲटम कन्झ्युम झालेत आणि त्याच्यापासून काय बनलं आहे, फेरसचा एलिमेंट बनलेला आहे. ओके, मीन्स एलिमेंट म्हणजे एकाच ॲटमचा क्रिस्टल, त्याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे किंवा एकच ॲटम आहे, एकच प्रकारचे ॲटम आहे. इफ सेम टाईप ऑफ ॲटम, एकाच प्रकारच्या, वेगवेगळ्या नाही, एकाच प्रकारचे, इफ सेम टाईप ऑफ ॲटम कलेक्ट्स टुगेदर, एकमेकांच्या जवळ आले ते, कलेक्ट्स टुगेदर टू फॉर्म, इफ सेम टाईप ऑफ ॲटम कलेक्ट्स टुगेदर टू फॉर्म, काय बनते त्याच्यापासून, काय बनलं, इफ सेम टाईप ऑफ ॲटम कलेक्ट्स टुगेदर टू फॉर्म अ क्रिस्टल, थोडा मोठा, ओके, सबस्टन्स, क्रिस्टल, कॉल्ड एलिमेंट. काय म्हणतो आपण त्याला, कॉल्ड एलिमेंट, त्याला आपण एलिमेंट असं म्हणतो. म्हणजे समजा फेरस तर सगळ्यांना माहिती आहे, बँचेस येतो काही, हे फेरस सगळ्यांना माहिती आहे. ही पट्टी हे नाही बरं का, हा फेरस नाही आहे, हा मिक्सचर आहे वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये, होमोजेनियस हेटेरोजेनियस मिक्सचरमध्ये हा येऊ शकते, पण हा प्युअर नाही आहे. एखादा सबस्टन्स प्युअर आहे, जसं तुम्हाला मी डिस्टिल वॉटरचं एक्झाम्पल दिलं, प्युअर अल्कोहोल समजा प्युअर, किंवा असे खूप सारे सबस्टन्स असतात ते प्युअर असतात, जसं सोनं, गोल्ड, ते पण प्युअर नसतं. तुम्ही कधी बघा 24 कॅरेट्स गोल्ड म्हणतात बघा, ते प्युअर गोल्ड असतं. प्युअर एवढं असतं की 99.99 प्युअर असतं. 100% प्युअर ते पण नाही आहे. 100% प्युरिटीची कोणीच गॅरंटी देत नाही. डायमंड असतात बघा, ते पण प्युअर असतात. म्हणजे एकच डायमंड म्हणजे कार्बन, कार्बनचा इलेक्ट्रॉप आहे, ग्राफाईट कार्बन आहे, म्हणजे एकच एलिमेंट आहे त्याच्यामध्ये. इफ सेम टाईप ऑफ ॲटम्स कलेक्ट्स टुगेदर, एकत्र आले आणि त्याच्यापासून एखादी क्रिस्टल्स बनलं, तर आपण एलिमेंट असं म्हणतो. मग ते फेरस असेल, खूप सारे एलिमेंट आहेत, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम, आता एक नाही आहे, अनेक एलिमेंट आहेत, पण सिंगल फॉर्ममध्ये असलेल्या एलिमेंटला आपण एलिमेंट असं म्हणतो, सिंगल फॉर्ममध्ये. जसं एक्झाम्पल आहे, तिथं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण काय म्हणू शकतो, फॉर एक्झाम्पल वी कॅन से इट फेरस, वी कॅन से कोबाल्ट, वी कॅन से निकेल. हे एकत्र क्रिस्टल्स बनले की त्यांचा एलिमेंट व्हायला लागतो. प्युअर आहेत ते, पण ते कसे येतं, प्युअर. ओके, फॉस्फरस समजा, फॉस्फरस सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये रेड फॉस्फरस वगैरे असतो बघा, आपली माचीस असते, माचीसच्या इथं इथे दिसतो ना तुम्हाला, लाल 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 गुल म्हणतो तुम्ही त्याला, ते रेड फॉस्फरस असतो. ठीक आहे. मग असे खूप सारे आहेत फॉस्फरस. ब्लॅक फॉस्फरस वगैरे त्याचा कमी यूज आहे. व्हाईट फॉस्फरस सुद्धा आहे, पण त्याचा यूज आपण दिवाळीमध्ये खूप जुन्या काळामध्ये करायचे, त्याला असं गंधक म्हणजे सल्फर टाईपमध्ये म्हणायचे, तिथे पण फॉस्फरस असतो बऱ्यापैकी. आपल्या बॉडीमध्ये जे बोन्स असतात ना, त्या बोनचा मेजर कन्स्टिट्यूएंट फॉस्फरस आणि कॅल्शियम आहे. ठीक आहे, ते खूप महत्त्वाचे. तर असे हे सगळे म्हणजे प्युअर एलिमेंट. आता दुसरा एक कंपाऊंड, हे पण तेवढाच महत्त्वाचं आहे. दुसरा आहे कंपाऊंड. हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. कंपाऊंड म्हणजे काय, समजा काही एलिमेंटचे ॲटम्स एक प्रकारचे असतील, थोडेसे वेगळ्या प्रकारचे असतील. काही एलिमेंटचे ॲटम एका फिक्स रेशोमध्ये एकत्र आले, फिक्स रेशो, लक्षात घ्या, रेशो बदलणार नाही. तिथंच महत्त्वाचा पॉईंट आहे. कंपाऊंड म्हणतो केव्हा, जे काय, आता समजा एखादा वॉटर आहे, समजा वॉटर आहे, H2O आहे, H2O मध्ये हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, त्यांचा जो ॲटमचा रेशो आहे तो 2:1 आहे. सपोज हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन्स इन अ स्पेसिफिक रेशो, फिक्स रेशो टू फॉर्म द कंपाऊंड. काय तयार करतात ते, कंपाऊंड तयार करतात. त्यांचं जे काही प्रपोर्शन आहे, दॅट प्रपोर्शन, दॅट रेशो
डज नॉट चेंज अंडर एनी कंडिशन. म्हणजे टेम्परेचर वाढवा, प्रेशर वाढवा, कमी करा, काहीही करा, पण हा एक वॉटर म्हणला की त्याचं प्रपोर्शन असं होणार नाही की टेम्परेचर वाढलं म्हणून वॉटरचा फॉर्म्युला H2O2 झाला किंवा H2O3 झाला. असं शक्यच नाही. कंपाऊंड म्हणलं की फिक्स अंडर एनी कंडिशन. म्हणजे सपोज आता बघा ह्याची डेफिनेशन आपण कशी करू शकतो, सिंपल डेफिनेशन करू शकतो आपण याची. काय म्हणू शकतो आपण, इफ two or more types of atoms combines किंवा रिॲक्ट झाले म्हणू शकतो, combines in fixed ratio. If two or more types of atoms combines in fixed ratio to form compound. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर दिस फिक्स स्टायकिओमेट्री डज नॉट चेंज अंडर एनी कंडिशन. असं म्हणू शकतो आपण. दिस फिक्स रेशो does not change under any condition. Does not change under any condition. Two or more types of जे atoms आहेत ते कंबाईन झाले, कमीत कमी 2 लागतात. मग वेगळे 3, 4, 10, 15, 20, 25, 100 किती बी असतील त्याचे डझंट मॅटर, पण कमीत कमी 2 लागतात. ओके, ते कंबाईन होऊन त्याच्या कॉम्बिनेशननं एक फिक्स रेशो बनला आणि तो रेशो बदलणार नाही अंडर एनी हाऊ. ॲट एनी रेशो डज नॉट चेंज अंडर एनी कंडिशन. मग मे बी टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, काही बी कंडिशन तुम्ही बदला पण तो रेशो बदलणार नाही. हा जो बनतो तो कंपाऊंड, आणि कंपाऊंड प्युअर आहे, इम्प्युअर नाही, प्युअर आहे. त्याचा जो रेशो बनला तो फिक्सच बनला, तो रेशो चेंज होणारच नाही. म्हणजे कंपाऊंड काय आहे, प्युअर आहे. आणि अशा पर्टिक्युलर कंपाऊंडला आपण खूप यूज करणार आहोत केमिस्ट्रीमध्ये. कंपाऊंड एकदम हाय लेवलमध्ये यूज होणार आहेत कंपाऊंड केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, तर बघा आपण काय काय शिकलो, थोडंसं मी रिवाईज करतो. आपण काय काय शिकलो ते पहिल्यांदा सुरू शिकलो आपण. केमिस्ट्रीमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत केमिस्ट्रीचे, मग ते मेडिसिन फील्डमध्ये आहेत, मग ते ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आहेत. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पेस्टिसाइड्स वगैरे आहेत बरं का. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पेस्टिसाइड्स आहेत, असे खूप सारे केमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला सांगितलं, फार्मा फील्डमध्ये आहेत. याच्याशिवाय इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहेत, बऱ्याचशा फील्डमध्ये केमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन्स आहेत. त्या सगळ्याची आपल्याला स्टडी करायची आहे. तर ती स्टडी करत असताना सगळ्यात अगोदर आपण काय म्हणलो, मॅटरची आपण स्टडी करतो. मॅटरचं क्लासिफिकेशन काय केलं आपण, 2 टाईपमध्ये केलो. ठीक आहे, कोणते 2 टाईप्स केलो मॅटरचे क्लासिफिकेशन. एक मिक्सचर जे की इम्प्युअर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तिथे सबस्टन्स याच्यामध्ये ॲड आहेत. ठीक आहे, आणि नंतर दुसरं कोणतं केलं आपण, प्युअर, एकदम प्युअर, त्यामध्ये अजिबात इम्प्युरिटी नाही आहे, तो एक केलो. मग म्हणजे आपण बघा थोडंसं तुम्हाला हे लिहून घेणं झालं असेल असं समजून मी एक छोटासा चार्ट तयार करतो. छोटासा चार्ट म्हणजे काय, मॅटरचं क्लासिफिकेशन आपण 2 कोणते केलो, होमोजिनियस मिक्सचर, नुसतं मिक्सचर. मॅटर म्हणजे मध्ये मिक्सचर पण येते आणि मॅटरमध्ये काय येतात, प्युअर कॉम्पोनंट्स पण येतात. मिक्सचरचं पुन्हा 2 भागामध्ये क्लासिफिकेशन केलो आपण, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस म्हणजे एकच फेज, सेम फेज, इथे डिफरंट फेज, हे तर तुम्हाला मी तेव्हा सांगितलेलं आहे. आणि प्युअर कॉम्पोनंट्स मी पुन्हा 2 भागामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे ते 2 भाग कोणते आहेत, आत्ताच सांगितलेले आहेत 2 भाग तुम्हाला प्युअर कॉम्पोनंटचे. कोणते, पहिलं आहे एलिमेंट्स, जे जवळपास 120 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. त्यापैकी 92 नॅचरल आहेत, बाकीचे आर्टिफिशियल आहेत एलिमेंट्स. आणि दुसरे कोणते आहेत, दुसरं आहे कंपाऊंड्स. ह्याच एलिमेंटच्या फिक्स कॉम्बिनेशननं बनणारा सबस्टन्स म्हणजे कंपाऊंड. तो प्युअर असतो.
त्याच्यामध्ये काहीच नाही, इथं मात्र काही बी घेऊ शकता तुम्ही. अशा प्रकारचं क्लासिफिकेशन हे बेसिक आहे आपल्या केमिस्ट्रीचं, जे आपण शिकलेलो आहोत. आता थोडंसं पुढे जाऊत म्हणून आपण, ठीक आहे.